तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर तर मशीनवरती. आज आपण बघूया 5वी गणित इंग्रजी माध्यम प्रश्नपत्रिका उद्याचा पेपर. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका उद्या 100% येणार आहे. 15/4/2026 पॅटचा पेपर संकलित मूल्यमापन 2 ही प्रश्नपत्रिका आहे. ती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. 2026ची प्रश्नपत्रिका आहे. तुमचं नाव आणि त्याच्यासाठी तुम्हाला डेट काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली इथं शिक्षकांसाठी जो तक्ता आहे मार्क भरण्याचा तो दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली जे तुम्हाला सांगितलं आहे की सॉल्व इक्वेशन इच सब इक्वेशन केअर 1 मार्क. तर एक मार्कासाठी ही इक्वेशन तुम्हाला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या इक्वेशनचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ईमध्ये तुम्हाला राईट द नंबर रिक्वेस्ट फॉर्म दिला आहे. तुम्हाला हा एक्सपाउंडर फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर खाली एक एफमध्ये तुम्हाला अनिल आणि अमोलचं एक उदाहरण दिलेलं आहे पैशांचं, ते तुम्हाला एक्सप्लेन करून इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली मल्टिप्लाय आणि डिवाईड दिलं आहे, ते तुम्हाला इथं सोडायचं. त्याच्यानंतर इथे खाली जो पॅराडॉक्सिकल आहे त्याला अशी करून करायची आहे बरोबरची. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला बीमध्ये तुम्हाला रोम्बस लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण पीपल इन 1 रो. तर याच्यामध्ये हाऊ मेनी पीपल ऑफ देअर इज टोटल काढायची आहे. त्याच्यानंतर खाली डीमध्ये तुम्हाला इथं मिड फॅक्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर ईमध्ये तुम्हाला इथं इन इलेक्ट्रॉनिक इज द टोटल नंबर ऑफ वोट. तर टोटल नंबर मेन आणि वुमेनचे टोटल नंबर वोट काढायचे. त्याच्यानंतर खाली एफमध्ये तुम्हाला इथं हा सर्कलचा नेम लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला याच्यामध्ये इथे तुम्हाला सर्वांना माहितीच असतं जिकडून मोठं तिकडं असं असतं, इक्वल असेल तर ही इक्वलची फुली असते. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला इथं एक कॉस्ट ऑन डूज बनानाचं उदाहरण विचारलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 3 एमध्ये तुम्हाला राईट द प्लॅन वोट ऑफ 9 मीटर गिवन नंबर इथं दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं याचा 9चा गिवन नंबर इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या बीमध्ये फाइंड द एरिया ऑफ अ स्क्वेअर ऑफ साईड 6 सेंटीमीटर. तर तुम्हाला इथं एक एरिया काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक स्कूलचा टायमिंग दिलं आहे. त्या टायमिंगचं स्कूल व्हॉट इज अ डिश ऑफ हेअर स्कूल. ते स्कूलचं एक्झाम्पल सोडवायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ते तुम्हाला हे नवीन प्रश्न तुम्हाला कळत नसेल तर इथं तुम्हाला 5 इथं 9 इथं पॉईंट देऊन इथं 7 इथं 43 पॉईंट इथं आणि 83 असं. तर 7 आणि 3 10 हातचा इथं 1 8 आणि 8 16 हातचा इथं 1 इथं पॉईंट 10 आणि 1 13 हातचा 1 इथं 10 असं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला याचं पण सिम्पलमध्ये तसंच करायचं आहे. इथं पण तुम्हाला 73.64 31.31 त्याच्यामध्ये तुम्हाला इथं 5 इथं 9 नाही मायनस सॉरी याच्यामध्ये तुम्हाला इथं 3 इथं 3.2 आणि इथं 4 असं उत्तर लिहायचं असतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला याच्यामध्ये व्हॉट इज 2 फ्रॅक्शन ऑफ 12चे 2 फ्रॅक्चर तुम्हाला इथे लिहायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला इथं सूचनेनुसार करेक्ट इथे एक नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे जे ॲडचं हे पण तसंच एकदा लिहायचं. मी तुम्हाला एकदा लिहून दाखवतो. त्याच्यात हे बघा इथं 3 हवर इथं दिले 2 हवर इथं दिलेले 25 मिनिट आणि इथे दिलेले 40 मिनिट. असं सिम्पलमध्ये तुम्हाला इथं प्लस इथं करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्ही याची ॲडिशन लिहू शकता. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला एक संख्या लिहायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला याचा पॉईंट पेरिमीटर काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये सर्कल नंबर डिवायडेड 9 तर 9ला एक गोल करायचा डिवायडेड जो 9 संख्येने डिवाइड होतो ते 7 3 9 3ला इथं गोल 18ला गोल करायचा 9 2 18. त्यानंतर इथं तुम्हाला किलोग्रॅम आणि ग्रॅम काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक उदाहरण विचारलं आहे प्रदीप तर याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज टोटल डिस्टन्स कवर बाय ह्युमन
एव्हरीडे. तर याचं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. तर त्याच्यानंतर खाली एफमध्ये पण तुम्हाला एक काही मॅथमॅटिकल एक्सपाउंडेडचं एक विचारलं आहे ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगायचं. त्याच्यानंतर जीमध्ये तुम्हाला इथं एक गल्ला दिलं आहे, याचं तुम्हाला शेप सी फ्रॉम टॉप, याचा शेप कसा आहे काय ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगायचं. त्यानंतर खाली इथं तुम्हाला पिरियड ऑफ काउंट नंबर, इथे तुम्हाला तो नंबर लिहायचा 1 नंबर. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे तुम्हाला 5 मध्ये मीटर आणि सीट मीटर लिहायचं. त्याच्यानंतर बीमध्ये सर्कल ऑफ ऑपोजिट हाऊ व्हॅल्यू इन नॉट इक्वल टू 2.5. तर सर्कल करायचं 2.5ला नॉट इक्वल, ते तुम्ही इथं 1ला सर्कल करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक जे इथे तुम्हाला इथं घड्याळ दिसत आहे, क्लूक मॅचेस घड्याळ दिसत, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे की 9:30 झाले आहे. ते तुम्हाला माहितीच असतं 9:30. इथे एक काटा आणि इथे एक काटा असं तुम्ही दाखवून मार्क मिळू शकता. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथे तुम्हाला फ्रॅक्शन लिहायचं याचा. त्याच्यानंतर खाली इथं तुम्ही राईट द geometry shape ऑफ गिवन फिगर, तर इथे तुम्हाला एक फिगरचं लिहायचं. त्याच्यानंतर खाली सिरीज ही पूर्ण करायची आहे कंप्लीट. त्याच्यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 G and H answer the equation from the following chart. या चार्टमधून तुम्हाला जी आणि एचचं उत्तर एच आणि जीचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फ्रॉम अबाउट चार्ट राईट टोटल नंबर ऑफ बुक्स इन द ब्लॉक. तर इथं तुम्हाला हे चार्ट भरून याचं उत्तर आणि काय इथं तुम्हाला विचारलं आहे फॉलोइंग चार्ट शो नंबर 9 फेवरेट बुक्स ऑफ स्टुडंट. हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. इंग्रजीची पण एकदम खरी प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा.